तुम्ही कोणतंही ऑनलाईन लोन ॲप किंवा मोबाईल ॲप तपासणी न करता डाउनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नागपुरात मस्त मनी नावाच्या ऑनलाईन लोन ॲपद्वारे एका महिलेचा वैयक्तिक डाटा मिळवून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आणखी 3 जणांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे ऑनलाईन लोन ॲप्सच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नागपुरातील एका महिलेनं तातडीनं कर्ज मिळण्याच्या आमिषाला बळी पडत मस्त मनी हे ऑनलाईन लोन ॲप डाउनलोड केलं. ॲपच्या सूचनेनुसार तिनं आधार कार्ड, पॅन कार्ड, छायाचित्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड केली. काही दिवसांनी तिने घेतलेले कर्जही परतफेड केले. मात्र त्यानंतर तिचा मानसिक छळ सुरू झाला. आरोपींनी महिलेच्या छायाचित्रांमध्ये फेरफार करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते नातेवाईक तसेच परिचितांना व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी सुरू केली. सततच्या धमक्यांना कंटाळून महिलेनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करत मध्य प्रदेशातील भोपाळ येथून 31 वर्षीय कामिल सिद्दीकी उर्फ हामिद सिद्दीकी याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. तपासात आरोपी ॲप डेव्हलपमेंटचे काम करत असल्याचं आणि पैशासाठी विविध ॲप तयार करत असल्याचं समोर आलं. याचबरोबर या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी 3 आरोपी सहभागी असल्याचं डिजिटल पुराव्यातून स्पष्ट झालं असून त्यांचा शोध सुरू आहे. टोळीतील सदस्य परस्पर संपर्क, डेटा शेअरिंग आणि इतर व्यवहारांसाठी टेलिग्रामचा वापर करत असल्याचंही तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणात गुगलच्या भूमिकेचाही तपास सुरू असून संबंधित कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जो आपने लोन लिया, टिकट साइज लोन लिया, स्मॉल टिकट साइज, उसमें कोई गड़बड़ नहीं था. वो एकदम आपको लोन मिल ही रहा है. मतलब आप जैसे अपना केवाईसी अपलोड कर रहे तो लोन मिल रहा है. उसके अंदर इनबिल्ट एक ट्रोजन है बेसिकली, जिसको कह सकते हैं आप लोगों की लैंग्वेज में, हम उसको एपीके फाइल बोलते हैं. एक वायरस है जो कि ऑटो डाउनलोड हो रहा है, जिसकी आप परमिशन दे रहे हैं, कस्टमर परमिशन दे रहे हैं. वो होने की वजह से आपका फोन जो है वो कॉम्प्रोमाइज हो रहा है. और जब फोन कॉम्प्रोमाइज हो रहा है उसकी वजह से वो एक्सटॉर्शन कर रहे हैं. तपासादरम्यान संबंधित ॲप 5 लाखहून अधिक वेळा डाउनलोड झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळं आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचाही शोध पोलीस घेत आहे. नागरिकांनी कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासावी. अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचण्यात आणि गरज नसताना वैयक्तिक कागदपत्रे, फोटो, कॉन्टॅक्ट लिस्ट किंवा इतर संवेदनशील माहितीची परवानगी कोणत्याही ॲपला देऊ नये असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं. कस्टमर परमिशन दे रहे हैं इसलिए वो एपीके फाइल डाउनलोड हो गई. अगर हम वो परमिशन ही नहीं देते तो वो डाउनलोड नहीं होता. तो तभी मैं आप लोगों के माध्यम से पब्लिक को बताना चाहता हूँ कि हम जो परमिशंस देते हैं, बिना पढ़े बिना दिमाग लगाए अलाउ करते हैं हर चीज का, वो एक्सेस ग्रांट करते हुए हमें रिस्ट्रिक्ट करना चाहिए कि कितना परमिशन देना है, कितना नहीं देना है.